केलीस माझी? हो ना. का? हे कॉलेज खूपच सुंदर दिसते आणि तुम्ही आज म्हणजे तुमचा मूड पण आहे वाटतं काहीतरी नवनवीन बनवावं. त्यासाठी मी म्हणलं की छकुलीला एक फोर्स मदत करून करावा. मदत करावी किंवा एक रील्स छान पद्धतीने काढून बनवा देऊ. बनवावा. बरीचशी ते मला तू एक सांग, मी फेमस होण्यामध्ये, व्हायरल होण्यामध्ये तुला कित्येक आनंद आहे? खूप म्हणजे सांगता येत नाही, कारण का शब्दात वर्णव असं बोलता येत नाही, कारण का तुमची एक ती कला आहे आणि ती कला प्रत्येकांना जमत नाही आहे. आता मी तुमच्यासोबत आहे तर ती कला मला येते का? नाही. नाही येत. कितीही प्रयत्न केला तरी, कारण का तुमची ती कला आहे ती म्हणजे ते दुसऱ्यासाठी एक आनंददायक दिलेली कला आहे. तू ऐक तर माझं पहिले. देवानं प्रत्येकाच्या अंगात वेगवेगळ्या रंगाच्या कला दिल्यात आणि त्या कलेची जाणीव असून आपण ती कला आपल्या अंगात आणणं ही एक कलाच आहे आणि ह्या कलेचं पारिदर्शन करणं ते आपल्या हातात आहे आणि ते समोरच्याला कित्येक आवडतं हे त्या व्यक्तीच्या मनावर आहे. कारण असं काही नसतं की आपण प्रत्येकालाच आवडतात नाही ना. तर मग कसं असते, आता जेवढे माझी फॅनिंग आहे, लाईक करतात, मला जवळचा एकही व्यक्ती नाही आहे. जेवढे लाईक करतात, फॉलो करतात, कमेंट करतात ते पूर्ण व्यक्ती लांबले ज्याने की मी ओळखतच नाही त्यांना, ते मला फक्त ह्या रीलच्या माध्यमातून ओळखत आहेत. असेच लोक मला फॉलो आहेत. एक लक्षात ठेवशी तू, जवळले लोक आपल्याला कधीच लाईक आणि फॉलो करत नाही का, तर त्यांच्या मनात आपल्याबद्दल एक तीक्ष्ण काहीतरी जलन असते. मला माहीत नाही हे खरं आहे का खोटं आहे, पण मला जे माझ्या व्हिडिओला लाईक जवळ करत नाही, फॉलो करत नाही, त्यावरून मला असं वाटतं. तुला काय वाटते सांग बरं? मला पण असंच वाटतंय, पण असं वाटतंय की आपल्या मनावर किंवा आपल्या जे काही इच्छा आहेत ते आपण आपल्याला कोणी चांगलं म्हणेल किंवा कोणी वाईट म्हणेल याच्यावर विश्वास नाही ठेवायचा, कारण का हे कलियुग आहे जे आपल्या मनाला तू आपल्याला चांगलं कोण वाईट कोण म्हणते, ही एक कला आहे. मी फक्त तुमच्यासाठी करते, तुम्हाला आवडते, तुमचा चांगला वेळ निघून जाते त्याच्यामध्ये, तुम्ही चांगल्या रूपामध्ये मला बघण्याचा प्रयत्न करतात, तुमची चांगली नजर. शितू तुला एक सांगू का, नजर ही सगळ्यात गोष्ट चांगली पण असते आणि वाईट. नजर नाही नजरिया बदलो, कशाला म्हणतात ना, जे लोकांचा नजरिया सरळ असतो त्यांना सगळं सरळ दिसतं आणि जे म्हणतात ना झाकून झुक्या कान टाक्या, हे असे लोक कसे असतात खाली मुंडी पातळ ढुंगी, ते म्हणजे आहेत असे काय तसे काय, पण आपल्याला कोणाला नाव ठेवायचं नाही. जेवढी ऑडियन्स आहे का माझी ती पूर्ण टोटल चांगलीच आहे आणि असंच तुमचं प्रेम मित्रानं माझ्यावर राहू द्या. आणि तुमच्या प्रेमापोटी मी असेच व्हिडिओ करीन. आज माझी तब्येत खराब असून पण मी व्हिडिओ शूट करते, म्हणजे तुमचं प्रेम मला बसू देत नाही आहे, मला असं वाटते. काय बरोबर आहे. तुम्ही नक्कीच तुमची मेहनत पाहून तुम्ही एक ना एक दिवस बिग बॉसच्या घरात जाल ही ईश्वर चरणी प्रार्थना करतात. रितेश भाऊला, कारण तू रितेश भाऊच्या काय हातात नाही, हे तुम्ही डिपेंड करू शकता. तुमच्या अंगातली कला लोकांना दाखवून तुम्ही तुमचं द्वार किती उघडू शकतात हे आपल्या हातात आहे. शिकू फक्त सिलेक्ट करणं नाही करणं हे तुमच्या कलेवर तिथं सिलेक्ट होते लोक. कळलं? बरोबर आहे. बिग बॉसचं काय बोलीस? बिग बॉसचं कारण का तुमची मेहनत पाहून, तुमचं एकदम फ्रेंडली, तुमचे जर एखादं गाणं काढतात पण त्याच्यावर तुम्ही थॉट टाकतात, ते पण एखाद्या माणसाला जर दुःखी माणूस असेल तर तो पण माणूस ते थॉट ऐकून किंवा थॉट पाहून, माझे जे स्टेटसवर थॉट वगैरे काय असतात ते माझ्याशी इतके मात्रिक बी माझ्या निगडीत नसतात. मला आता एक फोन आला होता की तुमच्या काही अडचणी आहेत का, काही प्रॉब्लेम आहे का, तुम्हाला काही त्रास आहे का. मी म्हणलं का गडे तुम्ही असं का विचारताय दादा मला, तर म्हणे तुमचं ते व्हिडिओ पाहून, व्हिडिओमध्ये जसं दाखवलं तसं रिअल लाईफमध्ये असं ना असं काही नसतं. बरोबर आहे. पण त्या गाण्यावर काही रील्स किंवा त्या गाण्यावर काही काढण्याची किंवा तुम्हाला दाखवण्याची एक धमक दाखवतात तुम्ही, पण रिअल त्याच्यामध्ये सॉन्ग करणं किंवा ॲक्शन करणं हे तुमचं काम असतं. पण ते प्रत्येकाला समजत नाही की मॅडमचं रिअल आहे की उगे एक फेक आहे. पण ते तुम्ही बनवतात, ते तुमची कला आहे आणि खरोखरच कौतुक करावं तितकं कमी आहे. नाही मग जो कलाकार हसत हसत रडत नाही, रडत रडत हसत नाही, तो कलाकार कसला? बरोबर आहे. का कला करावी? ज्या व्यक्तीला रडत्याला हसवता येत नाही, हसत्याला रडवता येत नाही, ही व्यक्ती जर असं करू शकत नाही तर तो कलाकार कशाचा? बरोबर आहे ना. पण खरोखरच
तुम्हाला सर्व गोष्टी तुम्हाला समजतंय त्यामध्ये आणि तुम्ही सर्व गोष्टीमध्ये मोडतात. एक ना एक दिवस तुम्हाला मी खरोखर सांगते, एक ना एक दिवस तुम्ही बिग बॉसच्या घरात जाणार आहेत आणि तुम्ही जिथं जाल तिथं तुम्हाला एक ना एक म्हणतो की आम्ही मॅडम तुमचे रील्स खूप छान पाहतो आणि पाहत असताना आम्हाला आनंद वाटतो, त्यामधून आम्ही बोध घेतात. आतापर्यंत तर माझ्यासमोर खूप जणांनी मॅडमच्या महापशुधनमध्ये पण तुम्हाला 10, 15, 20 जण भेटले. त्यामध्ये म्हणले मॅडम आम्हाला तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. त्यानंतर परळीला येताना पण तुम्हाला खूप जण बोलतात की मॅडम तुम्ही खरोखरच खूप छान बनवतात. असा जर तुम्हाला प्रतिसाद मिळत असेल तर तुम्ही एक ना एक दिवस बिग बॉसच्या घरात जाणार, ही मात्र 100% गॅरंटी. एक महिने काय होतो बिग बॉसच्या घरात जाईल किंवा न जाईल ते पुढच्या पुढे राहिलं. पण आज परळी कलाकार म्हणून जे रील स्टार म्हणून जे मला काम करायचं आहे आणि परळीचं कुठंतरी नाव असं मोठं करायचं आहे. एक कलाकार, बॉलिवूड कलाकार असो, चित्रपट कलाकार असो, पण एक रील स्टार आपल्या परळीमध्ये एक मला वाटत नाही की खूप मोठा रील स्टार आहे किंवा बनन. ठीक आहे, बनतील सगळे ठीक आहे, पण मला एक माझी इच्छा आहे की मी एक मोठा यूट्यूबर आणि परळी रील स्टार एक बनणं एक माझी इच्छा आहे. म्हणून मी एवढं सगळं काही मेहनतीच आहे. बेस्ट ऑफ लक.